ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता प्रियामुळे सचिनचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार आणि सुभेदार कुटुंबीय सचिनची घराबाहेर हकलपट्टी करणार. तर दुसऱ्या बाजूला आता सुमन स्वतःहून रविराज काकांना सत्य सांगणार. आता नेमकं काय कसं घडतं हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण इथे पाहिलं आहे की अस्मिता जी आहे तिने सचिनच्या फोनवरती तो फोन आलेला पाहिलेला होता आणि आता तिच्या मनामध्ये सतत एकच प्रश्न फिरत असतो आणि तो म्हणजे सचिनच्या फोनवरती तो मेसेज आला होता, माझे पैसे हवेत मला. आणि त्यानंतर आता मला हा फोनवरचा आवाजसुद्धा जरा विचित्र वाटला. मला असं का वाटत होतं राहून कळत नाही आहे की त्या व्यक्तीला खरोखर सचिनकडेच काम होतं, सचिनचेच पैसे त्याला मागायचे होते. पण सचिन जर म्हणतो की तो माणूस त्याला नाही तर कोणा दुसऱ्या माणसाला फोन करत होता, तर मग सचिन माझ्याशी खोटं का बोलेल? नाही, सचिन माझ्याबरोबर खोटं नाही बोलू शकत. मी उगाच एखाद्या अननोन नंबरमुळे सचिनवरती अविश्वास दाखवणं चुकीचं आहे. पण माझं मन आज ना काहीही केल्या मानत नाही आहे की सचिन आज माझ्याबरोबर खरं बोलत होता. राहून सतत असं वाटतं आहे की सचिन माझ्यापासून काहीतरी लपवतो आहे, खोटं बोलतो आहे. नेहमी मी त्याचा फोन हातामध्ये घेतला की तो घाबरतो, बावरतो, गोंधळतो आणि तो माझ्या हातातनं त्याचा फोन हिसकावून घेण्याची घाई करतो. सचिन असं का वागतो मला खरंच काहीच कळत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला आता सचिनला पुन्हा एकदा त्या माणसाचा फोन आलेला असतो आणि तो माणूस म्हणत असतो, काय रे माझे पैसे कधी देणार? माझा फोन कट करतोस, तुला लई मस्ती आली आहे का? त्याबरोबर सचिन म्हणत असतो, असं काय करताय साहेब तुम्ही? आणि मी म्हटलं आहे ना मी पैसे देणार तर देणारच ना तुमचे. आजपर्यंत मी कोणाचा एक छदामही बुडवलेला नाही आहे. मग तुम्हाला असं का वाटतं की मी तुमचे पैसे देणार नाही, मी तुमचे पैसे बुडवेन म्हणून? मी तुमचे पैसेसुद्धा देणार. अहो सुभेदारांचा जावई आहे मी, सुभेदारांचा जावई. सध्या माझ्यावरती आर्थिक तंगी ओढावली आहे म्हणून मला तुमच्याकडनं पैशांचं कर्ज घ्यावं लागलं. पण माझे सासरे खरंच खूप श्रीमंत आहेत. औषध गोळ्या बनवण्याची त्यांची कंपनी आहे. माझा एक मेहुणा डॉक्टर आहे, माझा दुसरा मेहुणा पनवेलमधला नामवंत गाजलेला वकील आहे. मग माझ्याकडे पैशांची काय अडचण असणार? मी देईन, लवकरात लवकर पैसे देईन. त्यावर समोरचा व्यक्ती त्याला सांगतो, लवकरात लवकर नाही, मला माझे सगळे पैसे पुढच्या 4 दिवसात हवे आहेत. त्यावर सचिन म्हणतो, अहो साहेब 4 दिवसात एवढे पैसे कुठून आणणार? थोडीशी तरी मला मुदत वाढवून वगैरे द्या. त्यावर सचिनला ती व्यक्ती म्हणते, पैसे मागताना ह्या सर्व गोष्टी सुचल्या नव्हत्या ना? मग आता मला नाही सांगायचं, मला माझे पैसे हवेत म्हणजे हवेत. त्याबरोबर मग मात्र आता इथे सचिनला काय करावं काही सुचत नसतं. तर तोपर्यंत इकडे सायली आणि प्रियाची सगळी खरेदी वगैरे करून झालेली असते आणि आता त्या दोघीजणी परतीच्या प्रवासाला लागलेले असतात. सायली प्रियाला म्हणत असते, बरं झालं तू मला भेटलीस म्हणून आपलं सर्व सामान वगैरे व्यवस्थित घेऊन झालं. दोघीही जणी घरी सगळं सामान घेऊन येतात. त्यानंतर आता प्रियाची कंबर तर खूपच जास्त दुखत असते, हातपायसुद्धा तिचे दुखू लागतात आणि मग ती विचार करते, जरा खोलीत जाऊन पडते. मग ती तिच्या खोलीकडे चाललेली असते. त्याबरोबर लगेचच आता विमल ही सायलीला म्हणत असते, सायलीताई संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय करायचं आहे तसा बेत मला सांगून ठेवला असतात तर बरं झालं असतं. नाही म्हणजे काय होईल, मी सगळी तयारी करून ठेवेन म्हणजे ऐनवेळी आपली घाई गोंधळ होणार नाही ना. सायली म्हणते, विमलताई अहो असं काय करता? सकाळी तुमच्या समोरच नाही का प्रिया आणि अश्विन भाऊजींनी आज परवानगी घेतली आहे रात्री प्रिया स्वयंपाक बनवण्याची. मग असं काय करताय? आज सगळी स्वयंपाकाची जबाबदारी अगदी मेन्यू ठरवण्यापासून प्रियाने स्वतःहून तिच्या अंगावरती घेतलेली आहे. त्यामुळे आजचा मेन्यू काय करायचा, कसा करायचा, कसला असणार ह्या सर्व गोष्टीसुद्धा आज प्रियाच ठरवणार. त्यामुळे जे काही असेल ते तुम्ही थेट तिलाच विचारा. प्रिया बघ हा, आज पहिल्यांदा एवढ्या आवडीने सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवतेस, सर्व मेन्यू छान ठरव. त्यावर मग प्रिया म्हणू लागते, म्हणजे सायली खरोखर का? त्यावर सायली म्हणते, काय? त्यावर प्रिया म्हणते, स्वयंपाक मीच बनवायचा आहे का आजचा? त्याबरोबर सायली म्हणते, अगं हो, तू एवढ्या आवडीने विचारलंस ना मी स्वयंपाक करू का, मी आज स्वतःहून जबाबदारी घेऊ का म्हणून, तर मग काय हरकत आहे?
त्याबरोबर लगेचच कल्पनासुद्धा म्हणते, आणि तन्वी अगं घाबरू नकोस गं, माझी पूर्ण खात्री आहे तू अगदी छान स्वयंपाक बनवशील आणि काही चुकलंस तर आम्ही आहोतच की तुला समजवायला. त्यावर मग प्रिया आता मनातल्या मनात विचार करते, अरे यार शिट, उगाच हे चांगुलपणाचं नाटक करायला गेले आणि आता सगळं नाटक अंगलट आलं आहे. मला प्रत्येक वेळी हे सगळं खूप भारी पडतं आहे. असं वाटतं आहे की हे सगळं इथेच सोडून द्यावं आणि कुठेतरी लांब पळून जावं. मी काय ह्या घरामध्ये रोज ह्या सुभेदारांची धुणी भांडी उष्टी खरकटी काढायला आली आहे का? नाही, मला मालकिनीप्रमाणे राज्य करायचं आहे, राज्य. सायली म्हणते, तन्वी कुठे हरवलीस? त्यावर प्रिया म्हणते, नाही काही नाही, मी तेच विचार करत होते की संध्याकाळी काय करू, मेन्यू काय करू. त्यावर मग तिला कल्पना म्हणते, अगं तू स्वयंपाकघरात गेलीस ना की तुला आपोआप बरोबर सर्व मेन्यू काय करायचा कसा करायचा ते सुचून जाईल. तू स्वयंपाकघरात तर जा. मग काय, मग प्रिया आता कसं बसं रडत खडत ती सर्व स्वयंपाकाची तयारी करते आणि स्वयंपाक बनवते. त्यानंतर रात्री सगळेजण एकत्र जेवायला बसायला येतात. आता प्रताप हा कल्पनाला विचारतो, कल्पना मी दिलेली सुटकेस तू व्यवस्थित ठेवलीस ना? कल्पना म्हणते, अहो हो, मी ती व्यवस्थित तर ठेवली, पण ऑफिसमधनं आल्या तुम्ही ती सुटकेस कपाटात ठेव असं म्हणालात, पण त्या सुटकेसमध्ये काय आहे हे मात्र मला सांगितलं नाहीच आहे. त्याबरोबर मग आता लगेच प्रताप म्हणतो, अगं असं काय करतेस, आपली एक डील क्रॅक झाली होती ना, त्याचाच तो ॲडव्हान्स आहे, त्याचेच ते 3 लाख रुपये इतके पैसे आहेत. त्याबरोबर हे ऐकून मग ती म्हणते, काय 3 लाख? अहो पण मग जर 3 लाख होते तर मग तुम्ही घरी कशाला आणलेत ते पैसे? नाही म्हणजे बँकेतच डिपॉझिट करायचेत ना. त्यावर मग आता लगेचच ते सांगतात की हे बघ, तू काळजी करू नकोस, या पैशांची इन्व्हेस्टमेंटसुद्धा मी व्यवस्थित करणार आहे. त्याबरोबर कल्पना म्हणते, बरं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करा, शेवटी तुम्हाला जे योग्य वाटेल तेच तुम्ही कराल. त्यानंतर मग सगळेजण आता रात्री जेवून खाऊन घेतात. तर आता रविराज काका यांच्याबद्दलसुद्धा घरात चर्चा रंगते. घरात सगळे म्हणत असतात की रविराज काका यांनाही फोन वगैरे काही केलेला नाही आहे, बऱ्याच दिवसात काही खबर नाही आहे. त्यावर आता सायली म्हणते, मी करेन ना उद्या, तुम्ही काही काळजी करू नका कुणी. त्याबरोबर लगेचच आता इकडे कल्पना ही रविराजला कशाला आपल्या प्रतिमाला फोन केला तरीही सहज सगळी माहिती मिळेल असं सुद्धा म्हणते. त्याबरोबर आता त्यांचं हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचवेळी आता सचिनला ही गोष्ट कळालेली असते की घरामध्ये सध्या खूप जास्त रकमेमध्ये पैसे आहेत. आता ते किती पैसे आहेत हे तर सचिनला माहीत नसतं, पण तो विचार करतो बाबांचं एवढं मोठं डील क्रॅक झालं आहे म्हटल्यावर नक्कीच कमीत कमी 2-3 लाख रुपये तर असतीलच. आणि सध्या माझ्यासाठी अगदी 50,000 काय 1 रुपयासुद्धा खूप महत्त्वाचा आणि मोलाचा झाला आहे. त्यामुळे आज मला रात्री जाऊन बाबांच्या खोलीमध्ये डल्ला मारायला हवा. जर रात्री मी बाबांच्या खोलीमध्ये जाऊन हात साफ केला तर आणि तरच माझा एवढा मोठा प्रश्न सुटू शकेल, नाहीतर सर्व गोष्टींचा गोंधळ होईल. मग काय, आता सचिन घरातले सगळेजण रात्री झोपल्यानंतर अलगद स्वतःच्या खोलीतनं दबक्या पावलांनी बाहेर पडतो आणि सगळे झोपलेले आहेत, हॉलमध्ये कोणीही नाही आहे. ह्या गोष्टीचा त्याला पूर्णतः अंदाज आल्याच्यानंतर मग तो कल्पना आणि प्रतापच्या रूममध्ये येतो. आता तो कपाट उघडतो पण तिजोरी लॉक असते. सचिन आता तिजोरीची चावी शोधू लागतो तर त्याला तिजोरीची चावी तिथेच सापडते ड्रॉवरपाशी. मग सचिन लगेचच ती चावी घेतो, कपाट उघडतो आणि आता तिजोरीतनं तो पैसे काढतो. त्याला वाटलेलं असतं 2-3 लाख रुपये असतील, पण इथे तर त्याला तब्बल 5 लाख रुपयांची कॅश सापडते. मग ते पैसे घेऊन तो तिकडनं गायब होतो. स्वतःच्या रूममध्ये जाऊन तो ते पैसे लपवून ठेवतो कपाटामध्ये, अस्मिताच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी. तर दुसऱ्या बाजूला आता प्रताप कल्पनाला दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना ते पैसे आणायला सांगतो. तो म्हणतो, आज ऑफिसला जाता जाता बँकेत पैसे डिपॉझिट करतो. कल्पना म्हणते, अहो पण कपाटात पैसे नाही आहेत. त्यावर प्रताप म्हणतो, काय पैसे नाही आहेत? कल्पना, अगं हे कसं शक्य आहे? काल मी तुझ्यासमोर पैसे आणले होते ना, तुम्ही सगळ्यांनीच पाहिले होते की मला पैसे आणताना. तुझ्या हाताने तू ठेवले होतेस आणि आता म्हणतेस पैसे नाही आहेत. त्यावर मग कल्पना म्हणते, अहो मला मान्य आहे मी माझ्या हाताने ठेवले होते वगैरे सगळं, पण मी का खोटं बोलू? मी खरंच सांगते की कपाटामध्ये कुठल्याही पद्धतीचे पैसे नाही आहेत. सायली म्हणते, आई
बाबा हे बघा, उगाचच्या उगाच तुम्ही दोघंही जास्त टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका. अहो पैसे जाऊन जाऊन असे कुठे जाणार आहेत? असतील घरातच कुठेतरी भूलचुकीने इकडे तिकडे ठेवले गेलेले असतील. आई, आपण पुन्हा एकदा तुमच्या कपाटामध्ये तपासायचं का? मला वाटतं आपल्याला पैसे तुमच्या कपाटातच कुठेतरी कोणाकुपच्यात सापडतील. मग सायली म्हटल्यावर कल्पना म्हणते ठीक आहे चल. मग सायली आणि कल्पना पुन्हा जातात आणि पूर्ण कपाट शोधून काढतात. आता एवढं कपाट शोधल्यावरही एकही रुपया न मिळाल्यामुळे मग सायलीला आठवतं की काल जेव्हा त्या लोकी म्हणजे प्रिया आणि ती भाजीपाला घेतात, सामान घेतात, तेव्हा सायलीने प्रियाला पैसे द्यायला लावले होते. मग सायलीच्या मनामध्ये पटकन विचार येतो की काल प्रियाला मी पैसे भरायला लावले म्हणून प्रियानेच तर हे पैसे चोरले नाही ना. मग सायली म्हणते हे काम कोणाच्या तरी घरातल्याचंच आहे, मला वाटतं हे सगळं प्रियाने केलं आहे. आता सायलीने असं प्रियावरती नाव घेतल्यामुळे मग प्रिया म्हणते सायली, अगं बोलायचं म्हणून तू काहीही बोलतेस का? तुझ्या तोंडात येईल ते तू बोलशील आणि सगळेजण ऐकून घेतील असं होणार नाही. मी का करू हे सगळं? मला काय मिळणार आहे स्वतःच्याच घरामध्ये चोरीमारी करून? हे बघ, मी असं काहीही केलेलं नाही आहे. उगाचच्या उगाच तोंडाला येईल ते बरळू नको. अगं स्वतःच्याच घरात का करू मी चोरी? माझा नवरा मला हवे तितके पैसे खर्चासाठी देतो, त्यामुळे चोरी वगैरे करण्याची ना मला काही गरज नाही आहे. आणि तू काय म्हणालीस, चोरी बाहेरच्या माणसांनी केली असेल ना? मग बाहेरचं तर आपल्या घरात हा सचिन आहे. हा सचिन या अस्मिताचा नवरा आहे आणि हा आपल्या घरात येऊन राहतोय. मी ह्या घरची सून आहे. हे घर जितकं तुझं आहे ना तितकंच माझंसुद्धा आहे. मग मला सांग, माझ्याच घरात राहून माझ्याच घरातल्या माणसांपासून गोष्टी लपवायची, चोरीमारी करायची मला काय गरज आहे? हे सगळं ना ते सचिनने केलं आहे, मला माहिती आहे. त्याबरोबर मग लगेचच आता अस्मिता म्हणू लागते, एक मिनटं तन्वी, काय बोलतेस तू? हे नाही म्हणजे तुझ्या तोंडाला येईल ते मनात वाटेल तसं तू बोलशील का सचिनबद्दल? हे बघ, सचिन कधीही चोरी वगैरे करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे आणि सचिनने आताही काही केलेलं नाही आहे. त्यावर मग लगेचच अस्मिताला इकडे प्रिया म्हणू लागते, एक मिनटं अस्मिता, मी सचिनवरती कुठल्याही पद्धतीचे आरोप वगैरे करत नाही आहे. मी फक्त माझं मत मांडते आणि आपल्या घरामध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार नक्कीच आहे. आणि म्हणूनच मी फक्त एवढंच म्हणते की जर झडती घ्यायचीच असेल तर सगळ्यांच्या खोलीची घ्यायची, सगळीकडे शोधाशोध करायची, कुठेतरी आपल्याला काहीतरी सापडेल. माझ्याच खोलीची प्रत्येक वेळी झडती घ्याल असं का? म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी येऊन जाऊन माझ्यावरतीच का शंका येते? कोणी इतरही काहीतरी करू शकतं असं तुम्हाला कधी का वाटत नाही? त्याबरोबर मग प्रताप म्हणतो, बरं तन्वी जे म्हणते ते बरोबर आहे. तसंही सध्या माझे पैसे मिळणं गरजेचं आहे, काम महत्त्वाचं आहे. मग आपण एक काम करू, आपण सगळ्यांच्या खोल्या तपासू. मग काय, कल्पना, प्रताप, अर्जुन, सायली, अश्विन सगळ्यांच्याच खोल्या तपासतात. आता अश्विन आणि प्रियाची खोली जेव्हा तपासायला जातात तेव्हा आता अश्विन हा नाराज असतो. अश्विनला हे सगळं पटत नसतं. मग आता अश्विनची खोली तपासून झाल्यानंतर अश्विन सगळ्यांच्या समोर येतो आणि म्हणत असतो, झालं का तुमचं समाधान की आणखीन काही तपासणी करायची आहे तुम्हाला? मला सांगा एक गोष्ट, तुम्हाला असं का वाटलं की तन्वीने चोरी केली असेल म्हणून? तिला हे सगळं करण्याची मुळात गरज काय आहे? ज्याप्रमाणे अर्जुन दादा त्याच्या बायकोला पैसे देतो, सर्व वस्तू पुरवतो, तसंच मी सुद्धा माझ्या बायकोचे लाड करतो. मग माझ्या बायकोला जर काही हवं होतं तर ती माझ्याकडे मागेल ना. हे सर्व करायची तिला काय गरज होती? त्याबरोबर मग आता लगेच सचिन म्हणतो की पण मी, त्याबरोबर आता अश्विन म्हणतो, एक मिनटं, तू तर काही बोलूच नकोस. त्यावर प्रिया म्हणू लागते, तुम्ही सगळ्यांनी माझ्या खोलीची झडती घेतलीत आणि मी झडती घेताना एक अवक्षरसुद्धा तोंडातनं बाहेर काढलेलं नाही आहे. म्हणजे आमच्या खोलीत काही सापडलं नाही. याच्यावरून हेच सिद्ध होतं की मी चोरी केलेली नाही आहे. आता सायली, अर्जुन, अस्मिता, सचिन यांच्या खोल्यासुद्धा तपासायच्या. मग काय, सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये तपासण्यासाठी अर्जुनच्या खोलीत काहीही सापडत नाही. मग आता ते झाल्याच्या नंतर लगेच इकडे ती म्हणू लागते की चला आता पुढे घर शोधूया. त्यावर लगेचच आता प्रिया म्हणते, नाही घर नाही, फक्त सचिन आणि अस्मिताची रूम शोधूया पहिले. त्यावर सायली म्हणते, बरं ठीक आहे, सचिन भाऊजी आणि अस्मिताताईंची खोली तपासूया. मग आता लगेच प्रताप, कल्पना, सायली, अर्जुन, सचिन, त्याचबरोबर अश्विन आणि प्रिया सगळेजण आता खोलीमध्ये येतात. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली शोधाशोध करायला सुरुवात करतात. अर्जुन हा प्रियाकडे बघत असतो. त्याला प्रियावरती दाट शंका असते, कारण प्रिया जर एवढं खोटं बोलू शकते तर हे एवढंसं तर ती काम करू शकते असं त्या लोकांना वाटत असतं. मग इकडे आता पूर्ण खोली शोधून झाल्यानंतर
इकडे लगेच सायली म्हणते की इथे सुद्धा काही नाही आहे. त्याबरोबर आता प्रिया म्हणते गादीखाली तपासायचं राहिलं. मग गादीखाली तपासल्यावर तिथे आता 5 लाख रुपयांची कॅश सापडते. आता ती कॅश बघून अस्मिताला तर खूप मोठा धक्काच बसतो. अस्मिता म्हणते सचिन, याचा अर्थ तू डॅडच्या कपाटातनं 5 लाख रुपये काढलेस? हां, काहीच वाटलं नाही का रे तुला हे सगळं वागताना? का केलंस तू हे सगळं? सचिन, काय बोलते मी? हे पैसे आपल्या खोलीत कसे सापडले? कुठून आले हे पैसे आपल्या खोलीत? अरे मी एवढ्या पोटतिडकीने खाली सगळ्यांच्या समोर तुझी बाजू घेत होते. तू कसा चांगला आहेस, तू कसा गुणी आहेस, हे सगळं मी सगळ्यांना सांगत होते आणि तरीही तू हे असं वागलास? तुला ह्या घरात राहण्याचा हक्कच नाही आहे, असं म्हणत सगळे सुभेदार सचिनला घरातनं बाहेर हकलतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जी सुमन आहे तिला नागराजच्या बोलण्यामुळे त्रास झालेला असतो. तिला पश्चाताप होत असतो. ती विचारात मग्न असते की खरंच नागराजसारखा नीच, नालायक, हरामखोर भाऊ कोणाला म्हणजे कोणालाही मिळू देऊ नकोस आणि ह्याच्या इतकी वाईट वृत्तीसुद्धा कोणाला नको. त्याबरोबर इतक्यात त्या ठिकाणी रविराज काका येतात आणि आता सुमनला म्हणतात, सुमन, मला जरा ह्या कागदांवरती तुझ्या सह्या हव्या होत्या. हे घे, तू निवांत नंतर वाच आणि सह्या कर. त्यावर मग सुमन विचारते, पण भाऊजी हे कसले कागदपत्र आहेत? त्यावर मग आता रविराज काका म्हणतात, हे बघ सुमन, नागराज जे काही वागला ते अत्यंत चुकीचं होतं आणि त्याला त्याच्या चुकीचं फळसुद्धा मिळालं आणि आता तो काही तुरुंगातनं बाहेर येणार नाही आहे. पण आता तुला मात्र काहीही झालं तरी आम्ही एकटं पडू देऊ शकत नाही. सुमन, तुझ्या भवितव्याचा विचार करायला हवाच ना. तू मला माझ्या भावाची बायको म्हणून फक्त भाऊजही नाही तर तू मला माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहेस. म्हणूनच मी तुझ्या नावावर थोडीफार काहीतरी प्रॉपर्टी करण्याचा विचार करतो. म्हणजे उद्या जाऊन बघ, आम्ही कोणीही नसलो तरीसुद्धा तू मात्र तुझं आयुष्य अगदी चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकशील आणि म्हणूनच त्यासाठी मला तुझ्या या कागदपत्रांवर सह्या हव्या आहेत. हे घे, या कागदांवर सह्या कर. मग सुमन त्या कागदांवर सह्या करते आणि आता ती मनात विचार करते, खरंच मी केवढं चुकले. वहिनी आणि भाऊजी माझा किती विचार करतायत, ते माझ्यासाठी काय करतायत आणि मी मात्र माझ्या नवऱ्याला भेटायला गेले ज्याने मला त्रास दिला, फसवलं, लुबाडलं. मग आता सुमन रविराज काकांना म्हणते, भाऊजी तुम्हाला एक बोलू का? रविराज काका म्हणतात, बोल. मग सुमन त्यांना खरं सांगून टाकते की भाऊजी मला माफ करा, पण मी ह्यांना भेटायला एकदा पोलीस स्टेशनला गेले होते. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती, मला जाब विचारायचं होतं यांना, म्हणून मी गेले होते, पण शेवटी मला काहीच नाही मिळालं. त्यावर मग रविराज काका तिला सांगतात, सुमन, आज ही चूक केलीस, पुन्हा करू नकोस. उगाचच्या उगाच पुन्हा तुला त्रास होईल असं काहीही वागायचं नाही. अगं तो नागराज नीच आहे, नालायक आहे, हरामी आहे, हरामखोर आहे. जर त्याने तुला पुन्हा काही केलं तर मग आपण काय करणार आहोत? त्यामुळे पुन्हा त्याला भेटायला जाण्याची आणि मुळात एकटं भेटायला जाण्याची चूक करू नकोस, समजलं? त्याबरोबर लगेचच सुमन होकार देते आणि रविराज काकांना नमस्कार करते. त्यावर रविराज काका म्हणतात, कायम अशीच सुखी राहा सुमन, काळजी करू नको. मी आणि प्रतिमा आहोत, कायम आहोत तुझ्यासोबत. फक्त पुन्हा तीच चूक करू नकोस, पुन्हा नागराजला भेटायला कधीच जाऊ नकोस. त्याबरोबर आता सुमनसुद्धा नाही जाणार भाऊजी, शब्द देते असं म्हणते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.